श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4। चला सुरुवात करूया। जो कोणी व्यक्ती हा अध्याय शेवटपर्यंत ऐकेल, स्वामी त्यांच्या मनोकामना सर्वप्रथम पूर्ण करेल। चला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। महाराजांचे नामस्मरण, श्रवण, कीर्तन, भक्ती व पूजन करत असेल ते खरोखरच भाग्यवंत आहेत। ज्या लोकांनी आपल्या पूर्वजन्मात काही अलौकिक कार्य केलेले आहे व ज्यांच्या पदरात ते पुण्य जमा असेल त्यांच्याच पदरी महाराजांची भक्ती मिळते, अन्यथा नाही। कारण ज्या व्यक्ती हे कार्य करत असेल त्यांना इतर धर्म, कार्य, तीर्थक्षेत्र जाणे, योगाभ्यास करणे व इतर होम हवन करण्याची गरज नाही। स्वामी भक्तांनो, फक्त त्यांनी दररोज किंवा जी वेळ मिळेल तेव्हा फक्त स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे। एवढे जरी केले तरी त्यांचे सर्व गृहस्थाश्रमाचे कार्य पूर्ण होते व तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्षपदी पोहोचतो। मागील अध्यायात आपण पाहिले की अक्कलकोटचे राजे मालोजी हे स्वतः महाराजांच्या भेटीकडे जाण्याच्या तयारीत असताना स्वतः महाराज त्यांच्या राजवाड्यात गेले व त्यांच्यावर कृतार्थ केला। त्यानंतर पुन्हा महाराज श्री चोळप्पा यांच्या घरी आले। चोळप्पा सुरुवातीला जरी निर्धन व गरीब असला तरी त्याने पण महाराजांची खूप सेवा केली होती। त्याचबरोबर चोळप्पा त्यांच्या मनात महाराजांविषयी श्रद्धा निर्माण झाली। त्यांच्या मनात महाराजांविषयी भक्ती उदयास आली। श्री चोळप्पा यांनी आपल्याला महाराजांपासून काही धनद्रव्य प्राप्त व्हावे म्हणून महाराजांना आपल्या घरी ठेवले नाही, पण चोळप्पा यांच्या मनात महाराजांविषयी खूप भक्ती जागृत झाली होती व त्यातूनच तो व त्याची पत्नी अगदी निस्वार्थ भावनेने श्री स्वामी महाराजांची सेवा करीत होते। अगदी त्याच वेळी तरीही सुद्धा श्री स्वामी श्री चोळप्पा व त्यांच्या कुटुंबाची खूप परीक्षा घेत होते, पण मात्र श्री चोळप्पा महाराजांच्या परीक्षेत खरे उतरले व आता महाराजांच्या सर्व कार्याचा भार स्वतः पाहू लागले। त्याच वेळी आता श्री स्वामी महाराजांनी कीर्ती खूप दूरवर पोहोचली होती, त्यामुळे महाराजांच्या दर्शनासाठी दूर दूरचे लोक अक्कलकोट येथे येऊ लागले होते व महाराज पण येणाऱ्या सर्वांवर कृपादृष्टी बरसू लागले होते। अनेक लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या, कित्येकांचे रोग पण बरे होऊ लागले। त्यातले काही निंदक व कुटील प्रवृत्तीचे लोक त्यांना मात्र महाराजांच्या अलौकिक शक्तीबद्दल मनात हेवा वाटू लागला। का अशाच प्रसंगात श्री महाराजांची परीक्षा घेण्यासाठी 2 संन्यासी अक्कलकोटला आले। स्वामींनी आपल्या अंतर्मनाने त्यांचा कुटील डाव ओळखून घेतला। एके दिवशी श्री स्वामी महाराज कोणे एका भक्ताच्या घरी गेले तेव्हा तेथे अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी गेले। तेव्हा त्या भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेसाठी ते अनेक फळ व काही वस्तू घेऊन आले होते। फळ वस्तूंना पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले। महाराज भेटवस्तू व फळे त्या संन्याशाच्या झोळीत संन्यासाच्या समोर सरकवून ठेवीत, पण त्यांची हिंमत त्या वस्तूंना हात लावण्याची होत नव्हती। बराच काळ लोटल्यावर जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा तेथील भक्त मंडळी आपापल्या घरी निघून गेलेत। त्यावेळी त्या भेटवस्तूंचा ढीग तेथील सेवेकरी आपल्या ठिकाणी घेऊन गेले व त्या संन्याशाला त्यातील एकही वस्तू मिळाली नाही व त्याचा चेहरा मुसला व त्यांचा नकली भाव सर्वांच्या समोर येऊ लागला। स्वामी समर्थ महाराज त्या दिवशी दिवसभर उपाशी राहिले व त्यामुळे त्या संन्याशाला पण काहीच खायला मिळाले नाही, त्यामुळे ते देखील दिवसभर उपाशी राहिलेत। कारण सूर्यास्तानंतर संन्यासाला भोजन करणे नियमाविरुद्ध आहे। हे सर्व पाहून श्री स्वामी समर्थ महाराज ढोंगी नाहीत हे त्यांना कळून चुकले होते, त्यामुळे ते संन्यासी स्वामींची क्षमा मागू लागले। स्वामी भक्तांनो, अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 4था अध्याय आता संपूर्ण होत आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा नामस्मरण कमेंट करा। धन्यवाद।